तर माझ्या बादशांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलेलो, असं वाटलं हे जनावर दारात लावायला लागतंयच आता. मग ह्या जनावराचा काय विषय झाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, समजून जाईल. सकाळ सकाळी पत्या आलता गावाकडनं, त्यानं आणलेला आंब. नाश्ता जाऊन ते म्हटला हनत आणि डायरेक्ट आंब खायला बसला. ही बघा गरिबांची कटरीना. तुम्ही स्वतः बघा दोघांच्यात काय फरक आहे काय, सेम टू सेम खायलेत. हा बघा, चॉकलेट चाहिए. रंग रंगुनिया रंगी रंगला पांडुरंग रंगातुनी रंग रंगुनिया रंगी रंग. जसं मी ना मागच्या व्हिडिओत म्हटलेलो, हे जनावर दारात लावायला लागते. मग ते माझ्या दारात असून दे नाहीतर मित्राच्या दारात असून दे, ते दारात यायला लागतेच. एकदाच ठरलं आणि गेलो जनावर आणायला. मस्तपैकी 2 हेल्मेट घेतलो, कारण आधी माझा मित्र पण नव्हता. मित्र म्हणजे त्योच ह्यो हंड्या. मेट्रोन जायचा प्लॅन झालता, कारण की ट्रॅफिक पण लई होतं आणि येताना 2 गाड्या आणायचं कसा ह्यो मोठा प्रॉब्लेम होता. कारण ह्यो अंड्या माझ्यापासून 10 किलोमीटर लांब आहे. मग गाडी आणायची कशी ह्यो प्रॉब्लेम होता. म्हणून डायरेक्ट मेट्रोने गेला. लालबागला उतरलावून डायरेक्ट के मोटार्स मध्ये घुसला. आल्याला डायरेक्ट त्या मेंबरला फोन लावलो, ज्याला गाडी घ्यायची आहे. म्हणजे त्याच्या दारात हे जनावर उभा राहणार आहे. इथं गाड्या तर नेटक्या होत्या. बघून म्हणाल ते एक्सचेंज करावं. मला ही लाल पसंत पडलेली. प्राइस विचारल्यावर म्हणाला 7 लाख. मी म्हटलं मेट्रोन आलोय, तसंच जातो घरला. मग त्या जनावराचं रिसीट फाडलं. Hi guys, welcome back again to the channel. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇವತ್ತು ನಿಪ್ಪಣಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬಾರ್ಡರ್ ಇದ್ದ ಕಸ್ಟಮರ್ त्याचं कन्नड ऐकून माझ्या अट्ट्या जाम झालत्या, कारण की मला काय कन्नड येत नाही. ह्याला फक्त एवढंच म्हटलो, गाडी मात्र बादशा दिलायस. सायलेन्सरचा आवाजच असा होता की साईडची माणसं वाकून बघाल ती.